बिलकुल डॉक्टर कुलकर्णी, एक चर्चेला पुढे नेऊ, आपण जोडलेले राहा. मला या निमित्तानं ईव्हीएमच्या विरोधातले आरोप तुम्ही खोटे ठरवताय, पण या निमित्तानं तुम्ही जो खुलासा करताय तो एकदा प्रेक्षकांपर्यंत नेणं परत गरजेचं आहे, कारण तो मतदारांच्या मनावर ठसवता आला पाहिजे. पटकन आपण तो तपशील पाहू. मी परत आपल्यापर्यंत येतो पुढचे प्रश्न घेऊन. ईव्हीएमच्या विरोधकांनी एकूण मतदानाची खोटी आकडेवारी पसरवली आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. टपाली मतदान अधिक मतदान केंद्रावर झालेलं मतदान वजा अवैध मतदान याचं गणित केल्याच्या नंतर एकूण अवैध मतं आणि वैध मतं याचं समीकरण तयार होतं आणि उत्तर सापडतं. थोडक्यात खरं आणि वैध मतदान किती ते लक्षात येतं. या राज्यात या वेळेला टपाली मतदान झालंय 5,38,225. केंद्रावर म्हणजे मतदान केंद्रात जाऊन 6,40,88,195 लोकांनी मतदान केलेलं आहे. यामुळे खरं तर एकूण मतदानाचा आकडा आहे 6,46,26,420. पण गंमत अशी आहे की मविया टपाली मतसंख्या लपवून ठेवते आणि मतदान केंद्रावर झालेली मतसंख्या आणि मोजली गेलेली एकूण मतसंख्या समोर आणते आणि जनतेच्या मनात संभ्रम पसरवते. याच संदर्भातला तपशील हा आयोगानं कागदोपत्री सिद्ध केलेला आहे. त्यामुळे मतदानाबद्दल खोटी माहिती पसरवली तर गुन्हा दाखल होईल असा सज्जड दम सुद्धा निवडणूक आयोगानं दिलेला आहे. आपण आता पटकन चर्चेला पुढे नेतोय. आपल्या सोबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर कुलकर्णी आहेत. डॉक्टर किरण कुलकर्णी, मला सांगा, मतदानाच्या आकडेवारीत तफावत झाली, हा आक्षेप तुम्हाला आयोग म्हणून कसा खोडून काढायचा आहे? त्याची 3 कारणं फार स्पष्ट आहेत आणि मी ती अनेक ठिकाणी भारत निवडणूक आयोगातर्फे सुद्धा ती कारणं सांगण्यात आलेली आहे. पहिलं एक महत्त्वाचं कारण असं की आपल्याला कल्पना आहे की मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान होतं, म्हणजे ईव्हीएम वरचं मतदान होतं. याखेरीज पोस्टल मतदान जे असतं त्या पोस्टल मतदानामध्ये होम वोटिंग, त्याचबरोबर सर्व्हिस वोटर्स म्हणजे आपले सैन्य दलामधले जवान बांधव, त्याचबरोबर आपले जे पोलिंग ड्युटीवरती असलेला स्टाफ असतो, या तिघांचं वोटिंग जे होतं त्याला आपण पोस्टल वोटिंग म्हणतो. आणि पोस्टल वोटिंग जमा करण्याची मुदत ही काउंटिंग डेला सकाळी 8 वाजेपर्यंत असते. म्हणजे 20 नोव्हेंबरला आपलं मतदान झालं, 23 नोव्हेंबरला काउंटिंग होतं, 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत पोस्टल वोट्स ही येत होती. कायद्याप्रमाणे ते अलाउड आहे. त्यामुळे अर्थातच पोलिंग डेचा जो काउंट आहे तो फक्त प्रत्यक्ष मतदानाचा म्हणजे ईव्हीएमच्या मतांचा काउंट आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरं कारण असं आहे की काही नियमानुसार, हे नियम सगळे उपलब्ध आहेत आणि कोणी रेफर करू शकतो, काही नियमानुसार मतदान यंत्राचा डिस्प्ले जर दिसत नसेल ईव्हीएमचा, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे 1 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्र होत महाराष्ट्रामध्ये आणि 1 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्रावरती तेवढ्याच संख्येनं सीयू म्हणजे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट आणि काही ठिकाणी 1, काही ठिकाणी 2, तर काही ठिकाणी 3 बॅलेट युनिट्स होते. म्हणजे एका मतदारसंघाचा जरी विचार केला तरी 300 ते 400 मतदान केंद्रांवर अक्षरशः हजारो मशीन्स होते. एवढ्या सगळ्या मशीन्सपैकी काही एखाद दुसऱ्या मशीनचा डिस्प्ले बिघडणं शक्य आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने डिस्प्ले दिसत नसेल तर काय करावं याचा SOP डिक्लेअर केला. तो SOP असं म्हणतो की डिस्प्ले डिक्लेअर केला नाही होत नसेल तर ते मशीन बाजूला ठेवा, बाकीचं काउंटिंग करून घ्या आणि वोटिंग मार्जिन, पहिले जे 2 कॅन्डिडेट त्यांच्यामधला फरक याच्यापेक्षा त्या बाजूला ठेवलेल्या मशीनच्या मतांची संख्या ही जर कमी असेल तर ते मशीनची मतं मोजण्याची आवश्यकता नाही. पण याच्यामुळे व्होटिंगची मतं आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान याच्यात फरक पडू शकतो. तर अशी काही कारणं आहेत 2-3. मला वाटतं वेबसाईटवरती आपण जर याच्याबद्दलच्या सूचना वाचल्या तर कुणालाही हे कळू शकेल की या 2 फिगर्समध्ये तफावत काय आहे.